नांदतो ज्ञानराधा सुपात्र तया कविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराज कुंडली कवर्धन श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आदि शक्ति मुक्ताबाई की जय श्री संत गजानन महाराज की जय पवन सुत हनुमान की जय। पुरुष मंडळी पुढे सरकार बाया मागे बसतील ना राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी Aurelio
श्रवणे मकर कुंडले तळवती श्रवणे गंडिगमान विराजिता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो चंद्रभागा नमो पुंडलिका नमस्कार माझा सद्गुरु रुक्मिणी पांडुरंगा राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय
या
याच जन्मी ओळखी करा आत्माराम याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संग्राम भोगू नका संग्राम भोगू नका संसारी असावे अजूनी नसावे संसारी असावे अजूनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा याच जन्मी ओळखी करा आत्माराम याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संग्राम भोगू नका करी सुदर्शन याच जन्मी ओळखी करा शेवटची पाडी एक मनुष्य जन्म 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 सुकलिया वर्मा फेरा पडे सुकलिया वर्मा फेरा पडे जन्मी ओळखी करा जन्मी ओळखी करा सुकलिया वर्मा फेरा पडे सुकलिया फेरा पडे जगीवरती करा रामा जगीवरती करा रामा संसार संभ्रम भोगू नका संसार संभ्रम भोगू नका याच जन्मी ओळखी करा महाराम याच जन्मी ओळखी करा महाराम संसार संभ्रम भोगू नका संसार संभ्रम
करा मारावा याच जमिनीवरती करा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म सुकलियावर फेरा पडे याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम होऊ नका संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा नामा म्हणे देव त्रयाची द्वारी घेऊन या करी सुदर्शन याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम दूसरे चरणा संगतिया दूसरे चरणा संगतिया दूसरे चरणा संगतिया दूसरे चरणा संगतिया
ज्यांच्या कृपा जाणे त्याचे विचारू 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 ज्यांच्या कृपा जाणे त्याचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार मामानी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी माने संतांसी रंजवो चित्तासी आपुलिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबुज तेजस्फुरदिक्पदेश विनिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिश्च मूर्तिं भज ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रैजम जननी देवाच्या नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपल्या स्तुतीला द्यावी मती ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा नमो सद्गुरु ज्ञानदी प्रकाशा नमोद्रूपानंदा परिशा नमो मंगला मंगल वेदहारी नमो तत्कृपा पुण्यदोषानिवारी विठ्ठल 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 चराचरात अदृश्य रूपानं वास करणारे गुरुदेवता अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई ज्ञान्यांचे राजे माऊली ज्ञानेश्वर महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज संत महंत अनंत ज्ञानी भक्तिमती माता प्रभुप्रिय सज्जन टाळकरी नंद सर्वांच्या चरणी साष्टांग वंदन करतो आणि आजच्या सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल विठ्ठल आज ही कीर्तन सेवा कोणत्या निमित्तानं आपणा सर्वांना कल्पनाच आहे पण तरी वक्त्याचं सांगणं कर्तव्य आपल्या या गावातील आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण रामदास आनंदा होता का बाबा रामदास आनंदा मातडे हे स्वर्गवासी झालेत आणि त्यांना जाऊन 13 दिवस झाले त्यांच्या उत्तर कार्याप्रित्यर्थ ही आजची कीर्तन सेवा त्यांचे सुपुत्र एकनाथ भाऊ आणि कैलास भाऊ यांनी आयोजित केली आणि त्या सेवेनिमित्त आजचं हे कीर्तन सेवा विठ्ठल विठ्ठल या मृत्यूलोकात जो येतो त्याला मरावं लागतं कारण याला मृत्यूलोक म्हणतात येत उरो आले नाही अवतार एर ते पामर जीव किती याला या ठिकाणी जन्माला येतो तो मरण्यासाठीच येतो जो मरतो तो पुन्हा जन्म घेण्यासाठीच येतो कारण उपजेते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा हे रहाट गाडग चालू आहे आणि त्या रीतीनुसार ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र धारण करतो तसा आत्मा सुद्धा जीर्ण शरीर टाकून देतो आणि नवीन शरीरात प्रवेश करतो त्याच्या वासनेनुसार ज्याच्या त्याच्या अंतःकाळाच्या गतीनुसार त्याला जन्म घ्यायचं का नाही घ्यायचं हे त्याच्या अंतःकाळावरती अवलंबून आहे परंतु देह गेल्यानंतर त्याचा स्थूल देह जरी अग्नीमध्ये आपण समर्पण केला तो पंचतत्वात विलीन झाला तरी सूक्ष्म देहानं तो जीवात्मा 13 दिवसापर्यंत या परिसरामध्ये ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी वावरत असतो त्याला अपेक्षा असते की मी गेल्यानंतर
मागची जी संतती आहे, माझे मुलं आहेत, माझे नातवंड आहे, हे माझ्या सद्गतीसाठी काही करतात का? त्यांना सद्गती मिळावी त्याच्यासाठीच या उत्तर कार्याचं प्रयोजन. एरवी जे करत नाही त्यांना मग पितृदोष लागतो. ते अतृप्त आत्मा पुढे चालून त्या घराला सतवतात. अनेक प्रकारचे रोग व्याधी संकट त्यावरती येतात. आणि हे येऊ नयेत याच्यासाठी हे उत्तर कार्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रामदास महाराजांच्या उत्तर कार्यासाठी आज जो भंग घेतलेला आहे हा भगवंताचे अतिशय लाडके भक्त, की ज्या भक्ताच्या हाताने भगवंत मूर्तीतून प्रगट झाले. एवढंच नव्हे तर त्या भक्ताच्या हाताने दूध प्याले काय, जेवण केलं काय, त्यांच्याशी गुजी गोष्टी केल्या काय, असे भगवंताचे अनन्य भक्त संत नामदेव महाराज यांचा 4 चरणांचा भंग. या नरदेहाचं महात्म्य काय, या नरदेहातल्या येणाऱ्या लोकांना उपदेश करणारा असा भंग आपल्या सेवेसाठी घेतला आहे. विठ्ठल विठ्ठल. या भंगाचा साधा शब्दार्थ असा आहे. नामदेव महाराज म्हणतात की हा नरदेह म्हणजे शेवटची पाळी आहे. पाळी म्हणजे क्रमांक, शेवटचा क्रमांक आहे. या नरदेहात आल्यानंतर तुम्ही जर आपल्या जन्माचं सार्थक नाही केलं तर तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाचे टोले खावे लागतील. म्हणून तुम्ही काय करा, ते जन्म मरण चुकवण्यासाठी, भवसागर चुकवण्यासाठी याच जन्मामध्ये त्या आत्मारामाची ओळखी करून घ्या. आत्मारामाची ओळखी केली म्हणजे मग तुम्हाला जन्माला येणे नाही, मरणे नाही, आणि हा संसाराचं बंधन नाही, या संसाराचा जे संभ्रम आहे, भ्रम आहे, तो सर्व तुमचा निपटून जाईल, निरसन होईल. लोकांनी म्हटलं महाराज आत्मारामाची ओळखी करायची तर मग आम्हाला घरदार सोडावं लागेल, बायका मुलांचा त्याग करावा लागेल, अंगाला राख लावावा लागेल, कपडे रंगवावे लागतील, वनामध्ये जावं लागेल. महाराज म्हणतात त्याची काही आवश्यकता नाही. जे गुटकेस तंबाखू सोडू शकत नाही ते काय घरदार सोडतील. म्हणून तुम्ही घरदार सोडू नका, तुमची ती लायकी नाहीये, तुम्ही घरीच राहा, पण घरी राहून वेळोवेळा भगवंताचं भजन करा. मग लोकांनी म्हटलं की जर असं केलं तर याचं बेनिफिट काय? कारण कुठलंही कार्य मनुष्य जे करतो त्याच्या मागे काहीतरी फळाची अपेक्षा असते. जर आम्ही असं केलं तर त्याच्यापासून आम्हाला फायदा काय? तर नामदेव महाराज म्हणतात तुम्ही आत्मारामाची ओळखी केली, संसारात राहून वेळोवेळी त्या भगवंताचं भजन केलं तर तो भगवंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा तुमच्या दारी सुदर्शन चक्र घेऊन तुमचं रक्षण करतो. असं या भंगाचा साधा स्पष्टार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्हा आपल्याला हा नरदेह मिळाला, पण बहुतेक लोकांना हा देह कशासाठी मिळाला याचंही भान नाही. महाराज एवढंच काय मी माणूस आहे याचंही भान नाही. म्हणून सांगावं लागतं गुरुजी की माणसासारखे बसा, माणसासारखे बोला. मग माणसासारखे बोला, माणसासारखे बसा म्हणजे याच्यात काय फरक आहे? याला का शिंग फुटले, का शेपटी फुटली, का 4 पाय? माणूस कसा असतो? माणूस कसा असतो माणसाचं वर्णन करता येईल. 1 डोकं असतं, 2 हात असतात, 2 पाय असतात, तो वाचतो, पायानं चालतो, हे माणसाचं वर्णन आहे. पण माणूस कोण आहे याची व्याख्या वेगळीच आहे. द्युतंच मास मदिरांच वेश्या मृगार्थ चौरम परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराती घोरम नरकम नयंती. हे 5 कुकर्म जे करतात ते मनुष्य नाही, हे जे करत नाही ते माणसं आहे. पण आजकाल अलीकडे काय मटण खाणारा बी हरिभक्त परायण, माळा घालतो, सट्ट्याचे आकडे लावतो, हरिभक्त परायण. हरिभक्त परायण कोण? माणूस कोण? तो काय माणूस आहे? सुपारी बी खात नाही, देव माणूस आहे. कुठलंच त्याला लांछन नाही, कलंक नाही. तो दारू पेत नाही, तो सट्टा खेळत नाही, तो जुगार खेळत नाही, तो विचार करत नाही, मांस खात नाही. असा जो आहे त्याला माणूस म्हणतात.
आणि अशा माणसांना संत महात्मे उपदेश करतात की तुम्ही माणसं आहे म्हणून माणसं म्हणून जगा आणि माणसं म्हणून तुमचं कर्तव्य काय आहे हे करा. काय कर्तव्य आहे मुरली महाराज माणसाचं? संसारात आले लग्न करायचं, पोरं सर्व पैदा करायचे, घरदार भाड्याचं, शेतीबाडी हे का हे आहे का? अरे हे तर पशुही करतात. आहार निद्रा भयमय तुनंच सामान्य येतात पशुभिर नरानाम ज्ञाने ही तेषाम धिको विशेषो ज्ञानहीन नर पशुभिर समाना. नाथ बाबांनी ओवी तयार केली याच्यावरती. आहार निद्रा भयमय तुन हे तो सर्व प्राण्याशी समसमान. मनुष्य देही ज्ञान गान विशेष. खाणं पिणं झोपणं फुलं बाळ पैदा करणं भीती बाळगणं हे पशु पक्षी जनावर करतात. मग त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? आपण जर माणूस आहे तर आपलं कर्तव्य आहे मनुष्यपण तरी साधे नारायण. मनुष्यपण तरी साधे नारायण. मनुष्यपणा तरी साधे नारायण. मनुष्यपणा तरी साधे नारायण. नाही तरी काय पशुनी नाहीतरी हीना पशुनी. नाही तरी हीना पशुनी. नाही तरी हीना पशुनी. मनुष्यपणा तरी मनुष्यपणा तरी साधे नारायण. मनुष्यपणा तरी साधी नारायण. कारण भगवंतानं 84,83,99,999 योनी तयार केल्यानंतर मागे फिरून पाहिलं की मी एवढी रमणीय सृष्टी तयार केली. अनेक प्रकारचे पशु पक्षी वृक्ष वेली झाडं झुडं फुलं फळं तयार केलेत. पण या ब्रह्मांड कर्त्याला जाणणारा एकही जीव तयार केला नाही. मग ह्या कर्त्याची वाखाणणी कोण करणार? कर्त्याला ओळखणार कोण? याच्यासाठी शेवटी भगवंतानं तुमची आमची निर्मिती केली. मज कर्त्याची प्राप्ती वा वया लागे निश्चिती. श्वासे प्रकाशोनी ज्ञान शक्ती पौरुषी प्रकृती म्या केली. आणि एवढा अधिकार दिला नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होती तरी कान चित्ती धरावे. या नरदेहाचे निधाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपालोकने दिला असे. ज्याला वाटतं की मला देव बनायचं तो देव बनतो. रामदास महाराजांनी आपलं हित साधलं. महाराज आत्मारामाची ओळखी करून घेतली म्हणजे ते मोक्ष पदाला गेले. त्यांच्यासाठी हे कार्य केलं काय नाही केलं काय एकनाथ भाऊ याची काही गरज नाही. कारण ते अगोदर मरणाच्या अगोदर मरून गेले होते. त्यांचं मरण हातून सुटली काय विचार आहे निश्चय. पण एक लौकिक धर्म या नात्यानं आपल्याला हे करावं लागतं. हे मरण जे आहे ना देहाचा त्याग करणं हे खोटं मरण आहे. झूठा मरना सब कोई मरे साचा मरे ना कोई. साचा अगर गुरु चरणों में मरे तो से जन्म मरण ना होय. गुरु चरणात जो आपला आत्मसमर्पण करतो त्याला पुन्हा पुन्हा जन्म मरण नाही. आणि रामदास भावांनी आपलं आत्मकल्याण करून घेतलं. त्यांनी गुरु महाराजांना शरण जाऊन आत्मारामाची ओळखी केली. कारण त्यांना कळत होतं की आपल्याला देह कशासाठी प्राप्त झाला. बाकीच्यांना आहे बरेच माणसं आहे पण त्याच्यातले माणसंही नाही काही. दृश्यंते पुरुषाकार हा पुरुषा खलू दुर्लभा. माणसाच्या आकाराचे प्राणी आहेत माणसं नाही. माणसाच्या आकाराचे प्राणी आहेत माणसं नाहीत.
आणि म्हणून संत महात्मे या माणसांना माणूसपणाची जाण करून देण्यासाठी सांगतात की बाबा हो, हा नरदेव तुम्हाला मोठ्या भाग्यानं भेटला. बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सदग्रांत निगावा, साधन धाम मुच करद्वारा, पायीन जय परलोक समारा. मोठ्या भाग्यानं तुम्हाला हा देव भेटला भल्या माणसा हो. ह्या मोक्षाचं द्वार आहे, याच्यानं तुम्ही मोक्ष प्राप्त करून घेऊ शकता. आणि याची वाखाणी सद्ग्रंथांमध्ये साधू संतांनी केली. याची अपेक्षा देव करतात. स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, मूर्ती लोकी व्हावा जन्मा, मूर्ती लोकी व्हावा जन्मा. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, मूर्ती लोकी व्हावा जन्मा, मूर्ती लोकी व्हावा जन्मा. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, 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 मूर्ती लोकी व्हावा जन्मा, मूर्ती लोकी व्हावा जन्मा. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, मूर्ती लोकी व्हावा जन्मा, मूर्ती लोकी व्हावा जन्मा. लोकातल्या देवाधिकांनी अपेक्षा करावी की आम्हाला मृत्यूलोकी जन्म प्राप्त करून द्या. मृत्यूलोकात आहे असं काय? मृत्यू लोकातला नरदेहाचा जन्म म्हणजे लोखंडाचा देह आहे. आणि स्वर्गाधिक देवांचा जन्म म्हणजे चांदीचा देह आहे. मुरली भाऊ, लोखंड चांगलं की चांदी श्रेष्ठ की लोखंड श्रेष्ठ? हा, चांदी श्रेष्ठ आहे की नाही? लोखंड 60 रुपये किलो आणि चांदी 75,000 रुपये किलो. मग असं असताना ते स्वर्गातले देव या मृत्यूलोकाची अपेक्षा का करतात? तर त्यांना माहित होतं की मृत्यूलोकातला देह जरी लोखंडाचा असला तरी संत सद्गुरू रूपी परीच जर त्या लोखंडाला लागला तर त्याचं परिवर्तन सोन्यात होतं, चांदीचं परिवर्तन होत. मग आता श्रेष्ठ देव कोणता? लोखंडा. म्हणून इह लोकीचा देह देव इच्छितातीप आहे. या लोकाचा देह देव इच्छा करतात आणि तो देह आपल्याला भेटला आणि शेवटची संधी आहे, लास्ट चान्स. एकदा जर आपण चुकलो तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपा पारे पार मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मध्ये. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण. आणि याची जाण करण्यासाठी नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, शेवटची पाय एक मनुष्य जन्मा, शेवटची पाय एक मनुष्य जन्मा, शेवटची पाय एक मनुष्य जन्मा, शेवटची पाय एक मनुष्य जन्म. दुखलियावर मेरा बळ याद जगवर करा सलाम, याद जगवर करा सलाम, दुखलियावर मेरा बळ, दुखलियावर मेरा बळ.
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. पंचीकरणामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे. एक नगर असतो, त्या नगराला परकोट असतो. बदनापूर, अजिंठा या गावांना जसा बुरहानपूर यांना जसा परकोट आहे, असा त्या नगराला परकोट होता. आणि नगरातून बाहेर पडण्यासाठी फक्त एकच दरवाजा होता. आत जाण्यासाठी एकच दरवाजा आणि बाहेर पडण्यासाठी सुद्धा एकच दरवाजा. आणि अशा नगरामध्ये एक आंधळा भिकारी भिक्षा मागण्यासाठी गेला. भिक्षा वगैरे मागितली, पण त्याला बाहेर पडायचं होतं. आणि बाहेर पडण्यासाठी त्यानं प्रयत्न केला, पण त्याला डोळे नसल्यामुळे तो झांबल्या मारत चालला. कुठे चारीमध्ये पडायचा, गटारीत पडायचा, कुठे खडे टुचायचे, दगड टुचायचे, कुठे काच घुसायचे. एका सज्जनग्रस्त येणाऱ्यानं पाहिलं, साधुवृत्तीचा ग्रस्त, की हा आंधळा मनुष्य आहे आणि याला कुठेतरी जायचं आहे. आता चांगले जे माणसं आहे ते मदत करतात. याच्या मनामध्ये कळवळा निर्माण झाला की याला आपण मदत करावी. म्हणे बाबा कुठे चालले हो? म्हणे मला बाहेर पडायचं आहे नगराच्या. म्हणे मी तुम्हाला हात धरून नगराच्या बाहेर काढलं असतं, पण मला अर्जंट काम आहे. पण मी तुम्हाला एक योग्य रस्ता दाखवतो. त्या आंधळ्याचा हात पकडला, जो जवळ असणाऱ्या परकोटाच्या भिंतीला लावला आणि सांगितलं की तुम्ही परकोटाची भिंत धरून धरून चालत राहा, पण हात भिंतीला लावत चाला. ज्या ठिकाणी दरवाजा असेल तिथून तुम्ही बाहेर पडा. यानं म्हटलं ठीक आहे. हा चालायला लागला परकोटाची भिंत धरून. पण योगायोगानं काय झालं, ज्या ठिकाणी दरवाजा आला त्या ठिकाणी याला झालेलं होतं घरूच घसकरणं. आणि ते घसकरणं खाजवायला आलं आणि यानं भिंतीचा हात सोडला आणि तो खाजवायला लागला. चालण्याची क्रिया सुरू आहे. कळत न कळत दरवाजा मागे पडला. पुन्हा हात लावतो तर भिंत आहे. दृष्टांत संपला. 84 लक्ष योनीचा हा एक परकोट आहे. याच्यामध्ये तुम्ही आपण जे जीव आहे विषांत झालेले, अज्ञानानं आंधळे झालेले, आपल्याला काही बाहेर पडण्याचा रस्ता दिसत नाही. संत सज्जन येतात आणि ते आपल्याला मार्ग दाखवतात की असं रीतीनं तुम्ही जा. पण जेव्हा दरवाजा येतो, संधी येते जाण्याची बाहेर, तेव्हा आपण विषय सुखाच्या नादी लागतो आणि कधी दरवाजा मागे पडतो हे सांगता येत नाही. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाणी आणि मग पुन्हा पुन्हा टोले आहे, पुन्हा पुन्हा टोले आहे, पुन्हा पुन्हा फेरे आहे. आणि एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. एका एका योनीत कोटी कोटी फेरे खावे लागतात बाबा. आणि काय सांगू गर्भीची यातना, मज भोगता नारायणा, मास मळ मूत्र जाना. नरकवास म्हणजे कुठे? नरकाची कुंड आहे का? खालून पाईपलाईन जायला का कुठे? नरकवास म्हणजे आईचा गर्भवास, हाच नरकवास. 9 महिने 9 दिवस विष्टाले चौकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, पुन्हा पुढे सांगावे. हाच गर्भवास, हाच नरकवास आहे. आणि हा नरकवास चुकवायचा असेल तर आपण काय करायला पाहिजे? अभंगाच्या दुसऱ्या चरणात याच जन्मी ओळखी करात्मा राम, याच जन्मी ओळखी करात्मा राम, याच जन्मी
याच जन्मी ओळखी करा आत्माराम. याच जन्मामध्ये तुम्ही फिरा तीर्थाले असं नाही म्हटलं. याच जन्मामध्ये तुम्ही निष्ठ देवपूजा करत फिरा हेही म्हटलं नाही. हे बाह्य साधन जे आहे तीर्थयात्रा करणं, मूर्तीपूजा करणं, हे आपल्याला लग्न लागण्यासाठी, गोडी लागण्यासाठी. सुरुवातीला तुकाराम महाराज सांगतात की बाबा हो, जाऊ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावाया पाय तो तू आपले सोयीत पाहे, तीर्थयात्रा जाय चुको नको. मग तीर्थयात्रा करून 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 लोक परत आले म्हणे महाराज आम्ही 4 धाम यात्रा केली, पंढरपूरच्या बी 10-12 वाऱ्या झाल्या. मग तुकाराम महाराज म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्था जाऊन या काय तुआ केले, चर्म प्रक्षाळीले वरी वरी. तीर्थाला जाऊन नुसतं स्नान केलं, या चांबड्याला धुतलं, पण मनाला तर काही धुतलंच नाही. लोक तीर्थावर जाता केस टाकून येतात. केस टाकणे म्हणजे डोक्यावरची घाण टाकायची का डोक्यातली घाण टाकायची? काय बाबा, डोक्यातली घाण टाकायची. लोक डोक्यावरची घाण काढून येतात आणि डोक्यातली घाण जशी जाणतात. काय केलं, काय परिवर्तन झालं? वाऱ्या करून काय परिवर्तन झालं? ना तुमच्या वागण्यात परिवर्तन झालं, ना तुम्ही शेजाऱ्याला चांगले बोलता, ना तुमचे वाटक कापायचे धंदे गेले, ना याचे त्याचे चुकल्या लावायचे, निंदा करायचे धंदे गेले. मग केलं काय तुम्ही तीर्थाला जाऊन? तर त्याच्यासाठी महाराजांनी सांगितलं तुम्ही हे बाकीच्या उपाध्या काही करू नका. या जन्मामध्ये आत्मारामाची ओळखी करा. राम राम अवघेची म्हणती, कोणी न जाणती आत्माराम. राम हा कालचा पुत्र दशरथाचा, अनंतयुगीचा आत्माराम. असा हात करता आमचे कीर्तनकार लोक. तो पाहतो वर आहे का तो? अरे तुम्ही बी भटकेला, लोकांनी बी भटकू राहिले. मीराबाई म्हणते मोहे सुन सुन आवत हासी, पानी में मीन प्यासी, आत्मज्ञान बिन नर भटकत है कहा मथुरा का काशी. आत्मपरीक्षण करणं सोडलं, अंतर्मुख होणं सोडलं आणि बाहेर भटकताय. बाहेर भटकून तुम्हाला आत्मारामाची ओळख नाही होणार. तुम्हाला जर जन्म मरण सोडवायचं असेल तर त्या भगवंताला ओळखावं लागेल. बाहेरच्या ब्रह्मांडातला भगवंत ओळखण्यासाठी या पिंडातला भगवंत अगोदर ओळखा. पिंडी देवस्थिती ब्रह्मांडी पसार. ब्रह्मांडी पसार, स्थिती ब्रह्मांडी पसार, स्थिती ब्रह्मांडी पसार. सारा व्यर्थ सारा व्यर्थ. आत्मारामाची ओळखी करा. अगोदर पिंडातला ओळखला की मग ब्रह्मांडातले ओळखी होते. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. मी कोण आहे, मी आलो कोठून, मला जायचं कुठे आहे, जागतो कोण, झोपतो कोण, उठतो कोण, खातो कोण, पेतो कोण, जीव काय, शिव काय, आत्मा काय, परमात्मा काय, माया काय, ब्रह्म काय. याला आत्मज्ञान म्हणतात. आणि हे आत्मज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत बाकीचं ज्ञान म्हणजे कसं आहे, मोरा अंगी पिसे डोळे असते असोसे, एकली दृष्टी नसे तैसे ते का. मोराच्या अंगावरती पिसा आहे आणि त्या पिसावरती अनेक डोळे आहे, पण ते डोळे पाहण्याचे आहे का? ते नुसतं दिशाचे आहे. तसं पाठांतर असेल, अनेक प्रकारचे त्याच्याजवळ गुण असतील, कीर्तन करत असेल, खूप उत्कृष्ट कथा करत असेल, कीर्तन करणं ही कला आहे. पक्वाज वाजवणं ही कला आहे. कीर्तनकार संत असेलच असं नाही, कारण कीर्तन करणं कला आहे. ते कला शिकण्यासाठी 4-4 वर्षाचे कोर्स करतात. कारण त्यांना माहित आहे इकडे का दिवसभर 5 घंटे काम करून 12 पंप मारून काय भेटतील, 300 रुपये. इकडे गेलं तर खायला चांगलं, दूध प्यायले, लोक पाया पडून पैसे बी देतात. म्हणजे सगळ्यात चांगला धंदा कोणता या महाराज?
अहो ज्या जगडून मी मतोरून न घरातनी ते माणसं आमच्या साथीत होते श्रीराम भाऊ 5,000 समाधान होईना म्हणजे पुरत नाही 5,000 तू आठवून वखरीकडून तिकडे काननी होणार भल्या माणसा घरचे लोक हराळ करतात तू 8 लोक खाऊन खाडून पाडून पाया पडून तुला 5,000 रुपये देतात तरी म्हणतो पुरत नाही म्हणजे हे जे कला हे साथ देणं हे कला आहे पण तो आत्मसंत कीर्तनकार आत्मारामाला जाणतच असेल असं नाही आणि ज्यानं आत्मारामाला जाणलं जो जाणे भगवंत तोची संत त्या आत्मारामाला ओळखायचं तो कुठे आहे लोक म्हणतात काय काय म्हणतात देव कुठे आहे देव कुठे आहे हाय काय जगात देव देव असता तर मग असं चाललं असतं का मी म्हणतो तू बोलतोय कोण आहे सत्यानं बोलतोय हे तोंड बोलते की बोलणारा दुसरा आहे भाऊ तोंडान बोलता तुम्ही तोंड बोलते का तोंड जर बोलते तर मुर्द्याला बी तोंड राहत त्याने बी म्हटलं असतं मला एवढं आवडून बांधू नका रे मग अंगावर एवढे लाकूड ठेवू नका साले हे शरीर कोणाची आसते कोण बोलविते हरिवीन कोण बोलविते हरिवीन कोण बोलविते हरिवीन कोण बोलविते पण तो तुम्हाला मानल्याशिवाय राहत नाही तुम्ही त्याचा जप करा की नको करा तो तुमचा जप करतोय त्यानं त्याचा जप तुमचा जप करणं बंद केला तर तुमच्या घरासमोर लोक जमा होता रड ओमल चालू होते या हे जे देह आहे पंचतत्वाचं स्थूल देह हे जड आहे जड हे काहीच करत नाही याला चालवणारा हा माईक आहे हा बोलतो की बोलवणारा आवाज कुठून येऊ आला याच्यातून येतोय का याच्या हा एक साधन आहे उपकरण आहे पण याला आवाज काढण्यासाठी एक अदृश्य शक्ती आहे ती अदृश्य शक्ती कार्य करते म्हणून याच्यातून आवाज निघतो ते अदृश्य शक्ती कार्य करते म्हणून हे भाऊ वाजवता ते अदृश्य शक्ती कार्य करते म्हणून मी बोलतो आणि त्यालाच आत्माराम म्हणतात म्हणून आपण मरण्याच्या अगोदर त्या भगवंताची ओळखी करायला पाहिजे राम राम अवघेची म्हणती कोणी न जाणते आत्माराम राम हा कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगीचा आत्माराम राम जन्माला येण्याच्या अगोदर वाल्मिक ऋषीनं रामाचा उपदेश केला नारदजीनं वाल्या कोळ्याला राम नामाचा उपदेश केला राम नाम दान केलं मग तो ना राम होता का त्या टायमाला होता हा राम दशरथाचा तर मागून आला पण तो राम अगोदर होता आदि मध्य अंती अवघा हरी
एकाचे अनेक एक तो अगोदरही होता, आताही आहे आणि शेवटी सुद्धा राहणार आहे. त्या भगवंताला आत्मारामाला ओळखलं म्हणजेच भगवंताला ओळखलं. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याचे भेटी दुःख कैसे. त्याची भेट झाली की मग त्याला दुःख नाही. एकदा त्या भगवंताला ओळखलं त्यानं की तो भगवत स्वरूप होतो. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशया शेंते चास्य कर्मानी तस्मिन दृष्टे परावरे. श्रुती माऊली म्हणते की त्या भगवंताला ओळखलं म्हणजे तो ज्या बंधनानं बांधल्या गेला आहे ते बंधन तुटतात. त्याच्या ठिकाणी जो संशय आहे, मी जन्माला आलो आणि मी मरणार आहे, मी अमुक जातीचा, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हे सर्व संशय निरसन होतात. संशयाचा नाश होतो आणि तो परमोच्च पदाला प्राप्त होतो. म्हणून याच जन्मी ओळखी करा आत्माराम. संसार संभ्रम भोगू नका. संसाराचा संभ्रम, हा संसार जो आहे ना हा एक भ्रम आहे. संसार खरा आहे का? जळी बुड बुडे पाहता पाहता क्षण न लागता दिसे नासे तैसा हा संसार. पाण्यावरचे बुडबुडे जसे आपल्याला दिसतात आणि एका क्षणात त्यांचा नाश होतो, तसा हा संसार आहे. संसारती ती संसार जो सरकत राहतो, ज्याच्यामध्ये परिवर्तन आहे, त्याला संसार म्हणतात. आणि हा संसार एक संभ्रम आहे, हा खरा नाही, हा फक्त पायाचा आहे. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, हे तो कल्पांतीनं घडे. हा संसार झालाच नाही, तो होणार काय? पण आपल्याला तो अज्ञानपणानं वाटतो, भासतो. ज्याप्रमाणे मृगजळ आहे त्याप्रमाणे वाटतो. आणि म्हणून संत महात्मे म्हणता की बाबा तुम्ही आत्मारामाची ओळखी करा, म्हणजे स्वस्वरूपाची ओळखी करा, स्वस्वरूपाला पहा. एक संत म्हणतात, नजरों से देख प्यारे क्या रूप है तुम्हारा, अपने को भूलतन में बाहर फिरे गवारा. नजरों से देख प्यारे अपने को भूलतन में बाहर फिरे गवारे. में सुगंधी सोगे उदास गंधी सोगे उदास गंधी. दुनिया सभी है अंधी, समझे नहीं इशारा. नजरों से देख प्यारे आपल्या ज्ञान दृष्टीनं आपलं स्वरूप पहा. पण आमची गती काय झालं, कस्तुरी एका मृगाच्या नाभीमध्ये असते, त्याला सुगंध सुटतो, पण तो सुगंध शोधण्यासाठी गवताला धुंडत फिरते, इकडे तिकडे वास घेते, पण सुगंध कुठे आहे? त्याच्या जवळ आहे. तसं आमची गत झाली. आमच्या जवळच सुख आहे, आमच्या जवळच देव आहे, आम्ही त्याला पाहत फिरतो. म्हणून लोक म्हणायला लागले की आता महाराज संसार सोडावा लागेल. संसार सोडायची गरज नाही. आपण त्या पुढच्या चरणावर बोलण्या अगोदर सर्वांना लागून या पाया विनवितो तुम्हाला करे डाळे मोला मुखीना. रामदास महाराजांना आनंद हो, त्यांना सद्गती प्राप्त हो, याच्यासाठी आपण सर्वांनी भगवंताचं नामचिंतन करावं. कारण नाम घेता वाया गेला ऐकला. म्हणून सर्वांनी प्रेमानं नामस्मरण करा. जय जय ठुब्बार कुमार, जय जय ठुब्बार कुमार, Bye.
जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज शक्ति राम भक्त महाराजांनी जेव्हा लोकांना म्हटलं की बाबा हो, याच जन्मामध्ये आत्मारामाची ओळखी करा आणि हा संभ्रम रूपी जो संसार आहे याच्यातून बाहेर पडा, तेव्हा लोकांनी म्हटलं महाराज आम्हाला मग घरदार संसार सोडावा लागेल. महाराज म्हणाले संसार सोडायची गरज नाही. संसार सोडून जाल कुठे तुम्ही? अरे घरादाराचा त्याग कराल तर जंगलात जाऊन आश्रम तर बांधावा लागेल, या कपड्यांचा त्याग कराल तर लंगोटी तर घालावी लागेल, ज्वारी गव्हाच्या पोळ्या खाणे बंद कराल तर कंदमुळे फळ तर खावे लागतील. तुमच्याकडून संसार त्यागला जाणार नाही. उलट तुम्ही संसाराचा त्याग करत असले तर तो अधर्म होईल. भगवंतानं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं, अर्जुना स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जानपा, ते तर वर्तता पापा संचारू नाही. आपल्या वाट्याला आलेला जो धर्म आहे, कर्म आहे, ते कर्म इमाने इतबारे आपण पार पाडणं करणं हे आपली पूजा आहे. इंग्लिश मध्ये म्हण आहे, वर्क इज वर्शिप. तर भगवंताची पूजा करायची आहे त्या सर्वात्मका ईश्वरा. स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. त्या भगवंताला पूजा करायची तर कोणती माळ घालायची? स्वकर्म कुसुमांची. आपल्या कर्माची माळ त्या भगवंताला अर्पण करायची की हे देवा, तुमच्या कृपेनंच हे कर्म मी केलं, तुमच्या कृपेनंच मी ही मेहनत केली, तुमच्या कृपेनंच मला हा माल झाला, तुमच्या कृपेनंच तुम्हाला समर्पण. म्हणजे तुम्ही त्या बंधनातून निघतात. ही तुमची पूजा आहे. संसार सोडायची गरज नाही. सातोबांनी संसार केला, कांदा मुळा मेथी भाजी अवघी विठाबाई माझी. भगवंत त्याला भेटण्यासाठी मळ्यात आले. कबीरांनी संसार केला, भगवंत त्या कबीराचे शेले विणण्यासाठी काशी यात्रेमध्ये गेले. नाथ बाबांनी संसार केला, संसारात राहून भगवंताचं भजन केलं. भगवंतानं सगुण साकार रूपामध्ये प्रगट होऊन 36 वर्षे त्या नाथ बाबांच्या घरी काम केलं. आणि म्हणून आपल्याला संसार सोडायची गरज नाही. संसारात राहावं, पण संत सद्गुरूंच्या मुखातून अगोदर नाम जाणून घ्यावं आणि मग त्या नामाचं स्मरण करावं, नामाचं उच्चारण करावं. ते नाम अगोदर जाणून घ्या. आपण नाम घेतो पण जाणता घेत नाही. रामाचं नाव काय? रामाचं नाव घ्या. रामा काय म्हणता लोक, साधू लोक? रामाचं नाव घ्या. रामाचं नाव घ्या म्हणजे रामाचं नाव कोणतं? मोठा गहन प्रश्न आहे तो. अशा 5-15 मिनिटांमध्ये ते सांगायचा विषय नाही. ते नाम सोपे रे रामकृष्ण वाचेशी सद्गद. ज्ञानेश्वर महाराजांना व्याकरण कळत नव्हतं का? कोणतं नाम? नारायण महाराज. ते नाम कोणतं? पुढे काय म्हणता? रामकृष्ण गोविंद. मग रामकृष्ण गोविंद जर नाम आहे, माझ्याजवळ जर नारायण महाराज आहे, तर मी ते नारायण महाराज का म्हणेल? माझ्याजवळ तुम्ही आहे ना,
मग हे नारायण महाराज म्हणायला पाहिजे ना. मी जर ते म्हटलं तर मला काय म्हणतील लोक, महाराज सरकला. हा. नारायण महाराज जवळ आहे म्हणे ते. ज्ञानेश्वर माऊली तर काही सरकलेली ना. ते नाम सोपे रे. ते म्हणजे कोणतं? ते नाम समजायचं आहे गुरुमुखातून, आणि मग रामकृष्ण गोविंद म्हणा. आणि मग त्या पुढे हरिपाठामध्ये काय गंमत आहे. नित्य नेम नामी तो प्राणी लक्ष्मी वल्लभ कोणाच्या जवळ, कोणाच्या जवळ आहे? जो नित्य नेम नाही. आता नित्य म्हणजे काय गुरुजी? नित्य म्हणजे नेहमी. आणि नेम म्हणजे काय? आणि नित्य म्हणजे काय? एकच शब्द पुन्हा पुन्हा कसा. नित्य म्हणजे नेहमी, नेम म्हणजे अनुसंधान. नेम धर. नेम म्हणजे निशाणा. कशावर? नामीवर. ज्याचा नामीवर निशाणा आहे लक्ष्मी वल्लभ त्याच्या जवळ आहे. हरिपाठात सर्व तत्वज्ञान भरेल आहे. पण शोकांतिका अशी आहे का आम्ही हरिपाठ म्हणतो पण हरिपाठ समजत नाही. आम्ही संतांना मानतो पण संतांचं मानत नाही. आणि म्हणून आमचा फेरा काही चुकत नाही. संसारात राहून त्या भगवंताचं नामस्मरण करावं. प्रेमानं संसार सोडायची गरज नाही. मग हे केल्यानंतर काय होईल हो? तर महाराज म्हणतात तुम्ही जर त्या भगवंताला शरण गेले, त्याची ओळखी केली, तर तो भगवंत तुमच्या दारावर पहारा करीन. अभंगाच्या शेवटच्या चरणात नामा म्हणे देव भक्ताची दोरी. 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 घेऊन या तारी सोदर्शन. घेऊन या तारी सोदर्शन. बोले जरात मनाम या जगीत आत्मनाम. घेऊन या तारी सुदर्शन. घेऊन या तारी सुदर्शन. याची जन्मी ओळखी आत्माराम. याची जन्मी ओळखी खरा आत्माराम. संभ्रम गुणगा
नामा म्हणे देव तयाचे द्वारी घेऊन या करी सुदर्शन. भगवंतानं अर्जुनाला गीता सांगत असताना भगवंत अर्जुनाला एक वचन देतात की अर्जुना, जो मला अनन्य भावानं आठवण करतो, माझी अनन्य चिंतयंतो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो माझी अनन्य भावानं सेवा करतो, माझं स्मरण करतो, त्याचे मी योग आणि क्षेम दोन्ही सांभाळतो, त्याच्या जीवनामध्ये भुक्ती आणि मुक्ती आणतो. ज्यांनी भगवंताचा साधा आम्ही काही मोठे संत महात्मे नाही, पण त्या भगवंताचे नाम चिंतन करतो तर आमचे काय काय कमी आहे? आम्हाला आहे सुनील महाराज, ऐश्वर्य आहे, सर्व गोष्टी अनुकूल आहे. जे अगोदरचा आपण आपला इतिहास जर पाहिला तर आपली कशी परिस्थिती होती, सायकलचं टायर घेण्याची आपली ताकद नव्हती. आज आपण 2 फोर व्हीलर गाड्यांमध्ये फिरतो. हे त्या भगवंताची कृपा आहे, हे त्याचं देण आहे. आणि आज आम्ही जंगलामध्ये राहून सुद्धा आमचं रक्षण करता. लोक म्हणतात तुम्ही कसं काय शेतामध्ये राहता आणि मग तुम्हाला धाकणी आठ. अरे आम्हाला आमचा भगवंत आहे, तिथे पारा देणारा गदा घेऊन उभा आहे, बजरंग बली सुदर्शन चक्र घेऊन उभा आहे, श्रीकृष्ण भगवान येऊन पहा कोणी बरं काय परिणाम होतो. पण त्याला भाव तसा शरण जावं लागतं, त्याचं व्हावं लागतं, त्याच्या नावाचं कुकू लावणं पडतं, त्याच्यासाठी त्याच्या मायबापाचं कुळबी बोलणं पडतं. एकनाथ महाराज पोरगी लग्न होते तर काय करते? तिच्या बापाचं नाव लावते की नवऱ्याचं लावते? नवऱ्याचं लावते की नाही? ज्या बापाचं कुळ आहे ते कुळही टाकून देते, नवऱ्याचं कुळ लावते. मग त्या नवऱ्याचं नाव घेते, नवऱ्याचं कुळ लावते. नवऱ्याची स्टेट कोणाची होते? तिची होते. तसं आपण त्या भगवंताचे एकदा व्हा, म्हणजे त्याचं सर्व काही आपल्याला मिळेल. झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करतो, तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो, रामदास महाराजांच्या चरणी अर्पण करतो. मला वाटत होतं आज कीर्तन काही होणार नाही एकनाथ महाराज, पण तुम्ही नियोजन चांगलं केलं. एवढ्या कामाच्या दिवसात श्रीराम महाराज, एकनाथ महाराज, सुनील महाराज, हे सर्व हजर झाले आणि यांनी या कीर्तनाला साथ दिली. माझी वास्तविक मी वर्ष 6 महिने कीर्तन करत नाही महाराज, मी रिटायर होईल कीर्तनकार आहे. पण ह्या मंडळीनं मला बोलायला भाग पाडलं, यांच्यामुळे मी बोलू शकलो, यांच्यामुळे ही सेवा झाली. आणि म्हणून ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो. तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने ऐकले, तुमचे पण आभार आहे. तुमच्या चरणी अर्पण करतो, सेवेला पूर्ण विराम देतो. चाल म्हणता जय विठ्ठल. तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आदि शक्ति मुक्ता बाई की जय।